Welcome students, this is Jadurka sir here. Today we are going to learn endorsement of bill of exchange. Endorsement is a process. Endorsement is a process made by drawer for transferring or settling the debt of his creditor. A further use of exchange is to settle a debt that drawer or holder owes their creditors. ड्रावरला किंवा होल्डरला त्याच्या क्रेडिटरला पेमेंट पे करायचं आहे. अ फर्दर यूज ऑफ एक्सचेंज या बिल ऑफ एक्सचेंज किंवा या बिलाचा जो काय यूज केला तो कशासाठी केला तो अ फर्दर यूज ऑफ एक्सचेंज इज टू सेटल डेप्ट कर्ज परत करण्याकरिता किंवा कर्ज देण्याकरिता या प्रकारे बिल ऑफ एक्सचेंज या ठिकाणी यूज केला होता. अ फर्दर यूज ऑफ बिल ऑफ एक्सचेंज इज टू सेटल अ बिल दॅट ड्रावर ऑर होल्डर ओज टू देअर क्रेडिटर्स. त्यांच्या क्रेडिटर्सला या प्रकारे डेप्ट सेटल करण्याकरिता बिल यूज केलं होतं, युटिलाइज केलं होतं. एंडोर्समेंट इज द वर्ड रिटन ॲट द बॅक ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज अलॉंग विथ सिग्नेचर ऑफ ट्रान्सफरर फॉर ट्रान्सफरिंग द टायटल ऑफ बिल. बिलाचं जे ट्रान्सफर आहे, बिलाचं जे टायटल आहे ते ट्रान्सफर केलं होतं कुणाच्या फेवरमध्ये? क्रेडिटर ऑफ ड्रावर यांच्या फेवरमध्ये बिल ट्रान्सफर केलं होतं. एंडोर्समेंट इज वर्ड रिटन ॲट द बॅक ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंजच्या पाठीमागच्या किंवा बिल ऑफ एक्सचेंजच्या बॅक साईडला या प्रकारे एंडोर्समेंट वर्ड त्या ठिकाणी रिटर्न केला होतो, लिहिला जातो अलॉंग विथ सिग्नेचर ऑफ ट्रान्सफरर. ट्रान्सफरर म्हणजे जो होल्डर आहे, जो ड्रावर आहे, जो ट्रान्सफर करणारा आहे तो त्याच्यावरती काय करतो? सिग्नेचर करतो. कशासाठी? फॉर ट्रान्सफरिंग द टायटल ऑफ बिल. बिलाचं जे टायटल आहे, बिलाची जी ओनरशिप आहे ती ट्रान्सफर करण्यासाठी या प्रकारे सिग्नेचर त्यावरती केली जाते. अ बिल ऑफ एक्सचेंज being negotiable instrument can be transferred from one person to another in due course. बिल ऑफ एक्सचेंज ट्रान्सफरेबल और निगोशिएबल इंस्ट्रूमेंट आहे. बिल ऑफ एक्सचेंज इज अ निगोशिएबल इंस्ट्रूमेंट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनादर. बिल ऑफ एक्सचेंज एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होणारं निगोशिएबल इंस्ट्रूमेंट आहे. द होल्डर हू ट्रान्सफर द बिल इज कॉल्ड ॲज एंडोर्सर. जो बिल ट्रान्सफर करतो, जो ट्रान्सफरर आहे त्या ट्रान्सफररलाच तुम्हाला एंडोर्सर म्हणून लक्षात घ्यायचे आहे. अँड द पर्सन इन हुज फेवर द बिल इज ट्रान्सफर्ड इज कॉल्ड एंडोर्सी. आणि ज्याच्या फेवरमध्ये बिल ट्रान्सफर केलं गेलं त्याला एंडोर्सी म्हणून लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे एंडोर्सर अँड एंडोर्सी. एंडोर्सर मीन्स होल्डर, ड्रावर ऑर ट्रान्सफरर, त्यालाच म्हणायचं एंडोर्सर. आणि ज्याच्या फेवरमध्ये बिल ट्रान्सफर होतं तो असेल एंडोर्सी. ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे. द प्रोसेस ऑफ एंडोर्समेंट मे कंटिन्यू टिल ड्यू डेट. ड्यू डेटपर्यंत ही एंडोर्समेंट प्रोसेस त्या ठिकाणी कंटिन्यू केली जाते. एंडोर्समेंट रिगार्डिंग ज्या काय प्रोसेस आहेत, जसं की सेल ऑफ गुड्स बाय सेलर टू द बायर ऑन क्रेडिट. सेकंडली आपण मेन्शन करतो ड्रावर ड्रॉज द बिल इन फेवर ऑफ ड्रावी. आणि थर्ड नंबर कंडिशन जर आपण बघितली, होल्डर और ॲक्सेप्टर ॲक्सेप्ट द बिल अँड रिटर्न इट टू ड्रावर. रिटर्न इट इन फेवर ऑफ ड्रावर. ड्रावरच्या फेवरमध्ये बिल काय केलं होतं? रिटर्न केलं होतं. कुणाकडनं? ॲक्सेप्टरकडनं. होल्डरच्या फेवरमध्ये बिल रिटर्न केलं होतं. मग बिल होल्डरकडे आल्यानंतर होल्डर काय करतायत? होल्डरकडनं बिल काय केलं होतं? एंडोर्सीकडे ट्रान्सफर होतं. एंडोर्सेस द बिल. बिल एंडोर्स केलं होतं कोणाच्या फेवरमध्ये? एंडोर्सीच्या फेवरमध्ये. आणि एंडोर्सी काय करतात? प्रेझेंट द बिल ऑन ड्यू डेट ऑन ड्रावी ऑन ॲक्सेप्टर. ॲक्सेप्टरकडे या प्रकारे बिल प्रेझेंट केलं होतं. कोणाकडनं सादर केलं होतं बिल? एंडोर्सीकडनं सादर केलं होतं. अँड देन ॲक्सेप्टर पेज द कॅश टू एंडोर्सी. आणि ॲक्सेप्टरकडनं एंडोर्सीकडे कॅश काय केलं जाते? पे केली जाते. ही सर्व प्रोसेस हिला म्हणायचं एंडोर्समेंट ऑफ बिल. अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ ड्रावर, ड्रावी अँड एंडोर्सी. ह्या जर आपण लक्षात घेतल्या तर यातील फर्स्ट नंबर ट्रीटमेंट जर आपण लक्षात घेतली ती ड्रावर एंडोर्सेस द बिल टू एंडोर्सी. ड्रावरकडनं जर बिल एंडोर्स केलं गेलं तर ड्रावरच्या आणि एंडोर्सीच्याच बुकमध्ये एंट्री पास होते, ड्रावीच्या बुकमध्ये एंट्री पास होत नाही. म्हणून ड्रावरच्या बुकमध्ये एंट्री काय पास होते? ड्रावर मीन्स एंडोर्सर. एंडोर्सरच्या बुकमध्ये काय एंट्री पास होते? एंडोर्सीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. एंडोर्सीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. नॅरेशन तुम्ही मेन्शन करू शकता बिंग ड्रावीज ॲक्सेप्टन्स एंडोर्स टू आवर क्रेडिटर.
आणि एन्डॉर्सीच्या बुकमध्ये ज्यावेळेला ड्रायव्हरकडनं बिल एन्डॉर्स केलं तर त्यावेळेला एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास होती आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सर्स अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सर्स अकाउंट याप्रमाणे एंट्री पास केली जाते. त्याचं नॅरेशनही मेन्शन केलं जातं बेईंग बिल्स रिसिवेबल रिसिव्ड आवर डेटर. बिलाची रक्कम कोणाकडनं मिळणार आहे? डेटरकडनं मिळणार आहे. ही एन्डॉर्सीच्या बुकमध्ये या प्रकारची एंट्री पास करायची आहे. सेकंड नंबर कंडिशन असेल एन्डॉर्स बिल हॉनर्ड ऑन ड्यू डेट. एन्डॉर्स बिल हॉनर्ड ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला बिल काय होतं? एन्डॉर्स हॉनर होतं आहे. एन्डॉर्स बिल हॉनर्ड ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला एन्डॉर्स बिल हॉनर्ड होतं आहे, त्याचे पैसे मिळत आहेत. कोणाला मिळत आहेत? ते एन्डॉर्सीला मिळत आहेत. तर या संदर्भातली जी काय एंट्री असेल ही फक्त ड्रावीच्या आणि एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास होणार, ड्रायव्हरच्या बुकमध्ये एंट्री पास होणार नाही. कारण पैसे कोण देणार आहे? ड्रायव्ही, म्हणून ड्रायव्हीच्या बुकमध्ये एंट्री पास होणार. आणि पैसे कुणाला मिळणार आहेत? एन्डॉर्सीला, म्हणून एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास होणार. तर ड्रायव्हरच्या बुकमध्ये एंट्री पास होणार नाही आहे. ड्रायव्हीच्या बुकमध्ये जर एंट्री पास केली गेली तर ड्रायव्हीच्या बुकमध्ये नेहमी एंट्री पास केली जाते बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ही कॅश पेमेंटची एंट्री पास केली जाते ड्रायव्हीच्या बुकमध्ये. की बिल कुठलंही असो, मग रिटर्न बिल पेड असेल, रिटर्न बिल हॉनर्ड असेल, डिस्काउंटेड बिल हॉनर्ड असेल, एन्डॉर्स बिल हॉनर्ड असेल किंवा बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन हॉनर्ड असेल. सेम एंट्री ड्रायव्हीच्या बुकमध्ये फक्त काय होणार पास? बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. नॅरेशन असेल बेंग आवर ॲक्सेप्टन्स हॉनर्ड. आणि एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास होणार कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. याप्रमाणे एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास होती आहे बेंग बिल्स रिसिवेबल रिसिव्ड हॉनर्ड. याप्रमाणे एंट्री ड्रायव्हीच्या एन्डॉर्सीच्या बुकमध्ये पास होती आहे. थर्ड नंबर सिच्युएशन जर आपण अभ्यासली एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड ऑन द ड्यू डेट. एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला बिल डिशऑनर होत आहे. कुठलं बिल डिशऑनर होतं आहे? एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड ऑन ड्यू डेट. ड्यू डेटला एन्डॉर्स बिल डिशऑनर होत आहे. ही सिच्युएशन या सिच्युएशनमध्ये ड्रायव्हर, ड्रायव्ही आणि पेई किंवा एन्डॉर्सी या सर्वांच्याही बुक्समध्ये एंट्रीज पास होतात. जसं की एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड या कंडिशन अंडर ड्रायव्हरच्या बुकमध्ये एंट्री पास होती आहे ड्रायव्हीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सीज अकाउंट. ड्रायव्हीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सीज अकाउंट बेईंग एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड ऑन द ड्यू डेट. याप्रमाणे ॲक्शन तुम्हाला मेन्शन करायचे. ड्रायव्हीच्या बुकमध्ये जर आपण बघितलं तर बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रायव्हर्स अकाउंट याप्रमाणे एंट्री पास होते. त्याचंही नॅरेशन असेल बेईंग आवर ॲक्सेप्टन्स डिशऑनर्ड. आणि एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री जर पास केली तर एन्डॉर्सर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट याप्रमाणे एंट्री पास होती आहे टू बिल्स रिसिव्ड डिशऑनर्ड. याप्रमाणे एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास होती आहे. आणि लास्ट नंबर फोर्थ नंबर कंडिशन जर आपण अभ्यासली एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय एन्डॉर्सी. एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय एन्डॉर्सी या सिच्युएशनमध्ये ड्रायव्हरच्या बुकमध्ये एंट्री पास होती आहे, ड्रायव्हीच्याही बुकमध्ये एंट्री पास होते आणि एन्डॉर्सीच्याही बुकमध्ये एंट्री पास होती आहे. मग ड्रायव्हरच्या बुकमध्ये काय एंट्री पास होते? ड्रायव्हीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सीज अकाउंट. यामध्ये कुठल्याही प्रकारचे नोटिंग चार्जेस जे आहेत किंवा नोटिंग चार्जेस जे काय बँकेने पेड एन्डॉर्सीने पे केली आहेत ते त्या ड्रायव्हरच्या बुकमध्ये एंट्री काय पास होते या संदर्भामध्ये ड्रायव्हीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सीज अकाउंट. जसं की सेम कंडिशन कुठली असेल यामध्ये डिशऑनर्ड बिल किंवा एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड या संदर्भातलीच एंट्री सेम असेल. ड्रायव्हीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सीज अकाउंट. नॅरेशन असेल बेईंग एन्डॉर्स बिल डिशऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड बाय एन्डॉर्सी. ड्रायव्हीच्या बुकमध्ये एंट्री पास होती बिल्स पेबल अकाउंट डेबिट नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रायव्हर्स अकाउंट. कारण नोटिंग चार्जेस कोण पे करतं लास्टला? ड्रायव्ही. म्हणून ड्रायव्हीचा तो काय दिसला पाहिजे? एक्सपेन्स. म्हणून आपण नोटिंग चार्जेस अकाउंटला डेबिट बॅलन्स दिला आहे. नॅरेशन असेल बेईंग आवर ॲक्सेप्टन्स डिशऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेबल. याप्रमाणे ड्रायव्हीच्या बुकमध्ये एंट्री पास करायची आहे. लास्ट नंबर आपण अभ्यासतोय की एन्डॉर्सीच्या बुकमध्ये काय एंट्री पास होते? की एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास होती एन्डॉर्सर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट टू कॅश अकाउंट. नॅरेशन असेल बेईंग बिल्स रिसिवेबल रिसिव्ड डिशऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. ॲक्च्युअलमध्ये जे एन्डॉर्सीने नोटिंग चार्जेस पेड केलेत तेच नोटिंग चार्जेसच्या संदर्भातील किंवा तेच नोटिंग चार्जेस या ठिकाणी क्रेडिट म्हणून या ठिकाणी इंडिकेट केली आहेत. ठीक आहे. याप्रमाणे एन्डॉर्सीच्या बुकमध्ये एंट्री पास करायची आहे. ठीक आहे. तर ही असेल कंडिशन नंबर थर्ड की जिला म्हणायचं एन्डॉर्स दी बिल ऑफ एक्सचेंज. एन्डॉर्समेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. एन्डॉर्समेंट म्हणजे काय? पृष्ठांकन करणं. बिलाची जी मालकी आहे ती थर्ड पार्टीकडे किंवा क्रेडिटरच्या फेवरमध्ये ट्रान्सफर करणं. ट्रान्सफरिंग द टायटल ऑफ बिल दॅट इज कॉल्ड एन्डॉर्समेंट ऑफ बिल. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट सिच्युएशन जे आहे नेक्स्ट सिच्युएशनमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासतोय बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अंडर आपण या ठिकाणी अभ्यासतोय. नेक्स्ट कन्सेप्ट आपण अभ्यासतो बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. ड्रायव्हरकडनं बिल सेंड केलं होतं कलेक्शनसाठी. ही सिच्युएशन काय आहे ती आपण अभ्यासतोय. होल्डर ऑफ द बिल कॅन सेंड द बिल टू बँक फॉर कलेक्शन. जो होल्डर आहे बिलाचा तो बिल सेंड करू शकतो बँकेकडे कलेक्शनसाठी.
इन बिझनेस एंटरप्राइजेस अ लार्ज नंबर ऑफ बिल्स रिसिवेबल आर रिसिव्ड रेग्युलरली. बिल ऑफ एक्सचेंज किंवा अनेक प्रकारचे बिल्स हे त्या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशन बिझनेस एंटरप्राइजेसमध्ये रिसिव्ह होत असतात. In business enterprises, a large number of bills receivable are received regularly, and it is difficult to remember to present various bills to different drawees on different due dates. डिफरंट ड्रावीजकडनं डिफरंट ड्यू डेट्सला त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबल त्या ठिकाणी बिझनेस एंटरप्राइजमध्ये कलेक्ट केली जातात रेग्युलरली. ठीक आहे. आणि हे नंबर ऑफ लार्ज नंबरमध्ये जास्तीच्या संख्येने या प्रकारचे बिल्स बिझनेस एंटरप्राइजमध्ये त्या ठिकाणी दाखल होतात, त्या ठिकाणी कलेक्ट केले जातात. इन सच केसेस द ड्रावर सेंड्स द बिल टू हिज बँक टू हिज ऑर हर बँक. आणि त्यामुळे ड्रावरकडनं किंवा बिझनेस एंटरप्राइजेसकडनं हे जे बिल्स आहेत हे काय केलं जातात, ट्रान्सफर केले जातात. इन सच केसेस द ड्रावर सेंड्स द बिल टू हिज ऑर हर बँक हू विल कलेक्ट द अमाऊंट ऑफ दीज बिल्स. आणि मग ह्या सर्व बिलांना बँकेकडे ट्रान्सफर केलं जातं कशासाठी, बिल कलेक्शनसाठी. आणि मग या प्रकारचं जे बिल अमाऊंट आहे, बिलांच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या बँकांकडून कलेक्ट केल्या जातात. हू विल कलेक्ट द अमाऊंट ऑफ दीज बिल्स ऑन ड्यू डेट ऑन बिहाफ ऑफ ड्रावर. ऑन बिहाफ ऑफ द ड्रावर. ड्रावरच्या वतीने बँक या सर्व बिलांची अमाऊंट ती काय करतात, कलेक्ट करतात. फॉर दिस सर्व्हिस बँक चार्जेस सर्टेन fees known as bank charges. For this service bank charges certain fees known as a bank charges. आणि याकरिता बँका ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात की ज्यासाठी बँका काय करतात, बँक चार्जेस त्या ठिकाणी कलेक्ट करतात, चार्ज करतात. कुणाकडनं, तर ड्रावरकडनं, बिझनेस एंटरप्राइजेसकडनं. ड्रावर ओपन्स अ टेम्पररी अकाउंट फॉर दिस बिल किंवा फॉर दिस पर्पज. ड्रावर ओपन्स अ टेम्पररी अकाउंट फॉर दिस पर्पज नोन ॲज बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट. आणि सेपरेट अकाउंट त्या ठिकाणी बँकेकडनं ऑपरेट केलं होतं की ज्याला बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट या प्रकारे मेन्शन केलं होतं. आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये अकाउंट ऑपरेट केला होता. दिस अकाउंट क्लोजेस ऑन द ड्यू डेट ऑफ द बिल. आणि या प्रकारचं जे काय अकाउंट आहे हे ड्यू डेटला काय केलं होतं, त्यामध्ये क्लोज केलं होतं. ही असेल कंडिशन बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बँकांक म्हणजे बिझनेस एंटरप्राइजमध्ये अनेक बिलं त्या ठिकाणी येतात, अनेक ड्रावीज त्या ठिकाणी असतात, अनेक त्या ठिकाणी ड्यू डेट्स त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्या जातात. मात्र यासाठी हे बिल बिझनेस एंटरप्राइजेसमध्ये न कलेक्ट करतात, ते बँकेकडे सेंड केलं जातं, बँकेकडे पाठवलं जातं. मग बँक ऑटोमॅटिकली काय करते, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अंडर या सर्व बिलांची अमाऊंट काय करते, ड्रावीजकडनं कलेक्ट करते. कोणाच्या वतीने, बिहाफ ऑफ ड्रावर. ड्रावरच्या वतीने बँक काय करते, पैसे वसूल करते. याला म्हणायचं बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. याहीमध्ये काही ट्रीटमेंट्स आहेत की जसं की सेलर सेल्स दी गुड्स ऑन क्रेडिट टू हिज बायर. सेलर त्याच्या बायरला गुड्स सेल करतात, कशा, उधारीने. सेकंड नंबर, ड्रावर ड्रॉज द बिल ऑन ड्रावी. ड्रावर ड्रावीवरती बिल ड्रॉ करतो. थर्ड नंबर की होल्डर ड्रॉ बिल सेंट इन फेवर ऑफ ड्रावी अँड देन ड्रावी ॲक्सेप्ट द बिल अँड देन ट्रान्सफर टू दी ड्रावर. ट्रान्सफर कोणाकडे केलं होतं बिल, ट्रान्सफर ड्रावरकडे. मग ड्रावरकडे बिल आल्यानंतर ड्रावर काय करतोय, सेंड दी बिल टू दी बँक फॉर कलेक्शन. ड्रावरकडनं बिल बँकेकडे सेंड केलं होतं कलेक्शनसाठी. आणि मग बँक देखील काय करते, प्रेझेंट इट ऑन ड्यू डेट. बँक देखील या प्रकारचं बिल ॲक्सेप्टरकडे प्रेझेंट करते ड्यू डेटला. अँड पेज कॅश टू दी बँक. आणि बँकेला या प्रकारे ॲक्सेप्टरकडनं कॅश काय केलं, ते पे केलं ती आहे. या पद्धतीने बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन ही ट्रीटमेंट आपण लक्षात घेतली आहे. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन या रिगार्डिंग ज्या अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत, काय एंट्रीज पास होतात ते आपण लक्षात घ्यायचं आहे की अकाउंटिंग ट्रीटमेंट्स इन दी बुक्स ऑफ ड्रावर अँड ड्रावी. ड्रावर आणि ड्रावीच्या बुकमध्ये काय एंट्रीज पास होतात, कंडिशनप्रमाणे 4 कंडिशन्स आहेत की ज्याचे परिणाम किंवा ज्याच्या एंट्रीज काय पास होतात ते आपण लक्षात घेतोय. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन या कंडिशनमध्ये ड्रावरच्या बुकमध्ये एंट्री पास केली ते बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल सेबेबल अकाउंट. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल सेबेबल अकाउंट याप्रमाणे एंट्री पास केला ते ड्रावरच्या बुकमध्ये. त्या ॲडिशन तुम्ही मेन्शन करू शकता बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. आणि ड्रावीच्या बुकमध्ये बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन याची एंट्री पास होती आहे म्हणण्यापेक्षा एंट्री पास होत नाही आहे. का तर ड्रावीला त्या ठिकाणी माहीत नाही आहे की बिल कुठे बँक सेंड केलं गेलं आहे, बरोबर आहे. मग ड्रावीला जर माहीत नाही बिल सेंड केलं बँकेकडे एक ड्रावरने, तर ड्रावीच्या बुकमध्ये एंट्री पास होत नाही आहे. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शनची एंट्री ड्रावीच्या बुकमध्ये पास होत नाही, ड्रावरच्याच बुकमध्ये एंट्री पास होते बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल सेबेबल अकाउंट याप्रमाणे. सेकंड नंबर सिच्युएशन असेल बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन हॉनर्ड ऑन द ड्यू डेट अँड बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन हॉनर होतं. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन या बिलाची अमाऊंट त्या ठिकाणी काय होती, ड्रावरला मिळती आहे बँकेच्या वतीने.
आणि बँक चार्जेस देखील त्या ठिकाणी पे केले जातात. बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक. आणि यासाठी बँक काय करते, त्या ड्रावरच्या अकाउंटमधनं बँक चार्जेस काय करते, रिड्यूस करते, डिडक्ट करते. म्हणूनसाठी डेबिटेड बाय दी बँक. बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक. बँकेने त्यासाठीचे बँक चार्जेस वसूल केलेत. अशा परिस्थितीमध्ये ड्रावरच्या बुकमध्ये काय एंट्री पास होती, बँक अकाउंट डेबिट. ड्रावरला पैसे मिळतात म्हणून बँक अकाउंट डेबिट. बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात म्हणून बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतात म्हणून बँक अकाउंटला डेबिट. बँक अकाउंट डेबिट, बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट, याप्रमाणे एंट्री पास होती आहे. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन हॉनर्ड अँड बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक, याप्रमाणे एंट्री पास करायची ड्रावरच्या बुकमध्ये. ड्रावरच्या बुकमध्ये जर आपण एंट्री पास केली तर बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, याप्रमाणे एंट्री पास करायची. नरेशन मेन्शन करू शकता बिंग आवर ॲक्सेप्टन्स हॉनर्ड. ड्रावीच्या बुकमध्ये सेम एंट्री आहे, जसं की बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, बिल हॉनर्डच्या संदर्भातली. थर्ड नंबर कंडिशन आपण अभ्यासली, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर होत आहे, बिलाची रक्कम मिळत नाही आहे कोणाकडनं, ड्रावीकडनं. मग अशा परिस्थितीमध्ये ड्रावरच्या बुकमध्ये काय एंट्री पास केली जाते, ड्रावीज अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट. नरेशन असू शकेल बेइंग बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड. आणि ड्रावीच्या बुकमध्ये एंट्री जर पास केली, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रावर्स अकाउंट, याप्रमाणे एंट्री पास करायची आहे. कुठल्या कंडिशनमध्ये, बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड इन दी बुक्स ऑफ ड्रावी. नरेशन मेन्शन करू शकता बिंग आवर ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड. आणि नंबर लास्ट कंडिशन आपण अभ्यासली, यामध्ये बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड ऑन द ड्यू डेट अँड नोटिंग चार्जेस पेड. बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड या अंडर तुम्ही ड्रावरच्या बुकमध्ये एंट्री पास करायची. ड्रावीज अकाउंट डेबिट टू बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट क्रेडिट टू बँक अकाउंट, याप्रमाणे एंट्री पास करायची ड्रावरच्या बुकमध्ये. इन नरेशन मेन्शन करायचं बेइंग बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. नोटिंग चार्जेस कोणी पेड केले, त्या ठिकाणी ड्रावरने पेड केलेत. ॲक्च्युअलमध्ये या प्रकारचे नोटिंग चार्जेस कोण पे करेल, मग ड्रावी पे करेल ॲट द एंड ऑफ दॅट सिच्युएशन. बिल्स पेबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रावर्स अकाउंट, याप्रमाणे एंट्री पास केली जाते ड्रावीच्या बुकमध्ये. ड्रावीच्या बुकमध्ये नोटिंग चार्जेस अकाउंटला डेबिट बॅलन्स दिला, याचा अर्थ ते नोटिंग चार्जेस ड्रावीकडनं कलेक्ट केले जाणार आहेत. आणि म्हणूनसाठी बिल्स पेबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रावर्स अकाउंट, याप्रमाणे एंट्री पास करायची आहे ड्रावीच्या बुकमध्ये. नॅरेशन असेल बेइंग आवर ॲक्सेप्टन्स डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेबल. या सर्व प्रकारे तुम्हाला अकाउंटिंग प्रोसेस समजावून घ्यायचे आहेत. याच अनुषंगाने अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ज्या काय अकाउंटिंग ट्रीटमेंट्स आहेत बिल ऑफ एक्सचेंज रिगार्डिंग, जसं की रिन्युअल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, रिटायरमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, ह्या सर्व समजावून घेणार आहोत. ओके, थँक्यू.